नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपीमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत बटाट्याची भजी. मला माहिती आहे सर्वांनाच बटाट्याची भजी खायला खूप आवडते, पण सर्वजण हॉटेल किंवा स्टॉलवर जाऊन बटाट्याची भजी खातात. त्यापेक्षा हायजिनिक आणि घरची भजी खा. तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी. व्हिडिओ पूर्ण बघा आणि मस्त पुदिनाची चटणी आणि लाल टोमॅटोचा सॉस याच्यासोबत खाण्याची जी मजा आहे ना, ती वेगळीच मजा आहे. म्हणून सांगतो, व्हिडिओला थोडंही मिस करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तर बटाट्याची भजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिला आपण घेतलेला इकडे एक बटाट धुवून चांगलं त्याची आपण आता स्लाइस करतोय. स्लाइस पण आपण एकदम पातळ करूया, जेणेकरून बटाट्याची भजी खाण्यासाठी खूप मजा येते आणि भजी पण एकदम चांगली कुरकुरीत बनते. तर आपले स्लाइस इकडे बऱ्यापैकी झालेले आहेत. आता याच्यातले तुटलेले वगैरे जे आहेत ते आपण साईडला करू आणि हे असे अख्खे आहेत ते साईडला करू. तर हे बघू शकतात, पूर्ण बटाट मी इकडे चिप्स करून घेतलेलं आहे. आणि हे बघा, हे असे तुकडे आहेत ना, हे मी साईडला करतो आहे आणि जे चांगले गोल आहेत ते एका साईडला करतो आहे. तर आपल्याला बेसनमध्ये ना जिरं आणि थोडंसं राई मिक्स करायचं आहे, पण ते आपण चांगलं खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया, जेणेकरून त्याची पावडर टाईप आपण बनवतो ना, जसं पावडर असते धना पावडर वगैरे, त्या टाईपमध्ये आपण थोडं याला चांगलं पिसून घेऊया. तर आपण चांगलं याला पावडर फॉर्ममध्ये बनवलेलं आहे. बघा तुम्ही, एकदम मस्त छान झालेलं आहे. आता आपण बेसन रेडी करूया. तर सगळ्यात पहिला बेसन रेडी करण्यासाठी आपल्याला एक लहानसा बाऊल आहे, त्याच्यामध्ये मी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जी आता आपण जिरा आणि राईची पूड बनवलेली आहे, म्हणजे आपण जे वाटण करून खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे, ते आपण आता याच्यामध्ये घालूया. थोडीशी कोथिंबीर आहे जी मी बारीक बारीक कटिंग करून घेतलेली आहे, ती पण आपण याच्यात टाकूया. आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्या. आता आपण याच्यामध्ये मीठ आणि मसाला घालूया. सगळ्यात पहिला मी लाल मसाला टाकतोय, जो आपला घरचा आहे बनवलेला. त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ टाकणार आहे, 2 चमचे मीठ घेणार आहे मी, कारण लहान चमचा आहे त्यामुळे 2 चमचे मीठ. आता थोडीशी हळद टाकूया आपण, 1 चमचा हळदसुद्धा टाकून झालेली आहे. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये पाणी मी जास्त नाही घालणार आहे, मी थोडासा गरम मसाला घातला आहे. गरम मसाला म्हणजे आपला चाट मसाला टाईप जो येतो तो. आता आपण याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं आहे. पहिलं एकदा चांगलं फेटाळून घ्या, म्हणजे आपल्याला एक आयडिया येईल की जास्त पण पातळ नाही झालं पाहिजे, थोडं जाडच पाहिजे बेसन म्हणून. तर थोडं जास्त जाड झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण एकदा परत पाणी घालूया याच्यात. थोडंसं एकदम थोडंसं पाणी घाला. आणि आता चांगली आपण इकडे पेस्ट बनवूया. आणि तुम्ही बघू शकता, छान पेस्ट रेडी झालेली आहे आपली बेसनची. तर आता आपण याच्यामध्ये जे आपण कटिंग केलेले आहेत, जे स्लाइस बनवले आहेत बटाट्याचे, ते आपण याच्यामध्ये घालूया आता. आणि याला 10 ते 15 मिनटं चांगलं याच्यात बुडून राहू द्या, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, म्हणजे स्लाइसला आहे ना छान फ्लेवर टच ऑफ मिळेल याला. म्हणून याच्यावर 10 ते 15 मिनटं राहू द्यामध्ये. आपण जसं चिकन मटन कसं मॅरिनेट करून ठेवतो, तसं याला पण मॅरिनेट होऊ द्या चांगलं. चांगलं बेसनमध्ये मिक्स करून घ्या आणि 10 ते 15 मिनटं आपण ठेवून देऊया असंच. त्याच्यानंतर आपण भजी काढूया. तर बघू शकतात छानपैकी आपलं आता आपण याच्यामध्ये सर्व हे करून घेतलेलं आहे. आणि हे बघा, स्लाइससुद्धा असं आपण बुडवून नंतर मग हे तेलात टाकणार आहोत. तर आपण छोटा पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता भजी काढणार आहोत. तर इकडे गरम करत ठेवलेलं आहे मी. आता आपण याच्यामध्ये ऑइल टाकून घेऊया. ऑइल एक अंदाज एवढं घेऊया की आपली भजी जी आहे ना, ती चांगली त्याच्यामध्ये खाली चिटकणार नाही. एवढं ऑइल असलेलं चांगलं असते, कारण भजी जर खाली चिटकली तर ती एकतर म्हणजे बेसन खालती चिटकून जाऊ शकते, किंवा मग ती लवकर फ्राय होऊन थोडी काळी पडू शकते. त्याच्यामुळे तेल थोडं जास्त ठेवा. आणि आपण याच्यामध्ये आता एक एक करून भजी घालूया. तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे. थोडं लांबून तुम्ही भजी सोडत जा, कारण कसं आहे, तेल कधी कधी हातावर उडते. आणि बघा तुम्ही, छान आपला कलरसुद्धा खूप छान येतो आहे. असं वाटत नाही आहे का
थोडं पण म्हणजे काही मिक्स वगैरे असं बेसन एकदम पिवळसर वाटते आपलं, कारण आपण त्याच्यामध्ये मसाले पण नॉर्मली ॲड केलेले आहेत. भजी थोडीशी तेलामध्ये कडक झाल्यानंतर मग त्याला पलटी करा, कारण थोडी ओली वगैरे असेल ना तर प्रॉब्लेम असा होतो चिटकते. तर बघू शकता तुम्ही छान फुगलेली आहे भजी, एकदम पुरीसारखी फुगलेली आहे बघा. छानपैकी आपली भजीसुद्धा आता इकडे 1-2 मिनटामध्ये रेडी होईल. आपण थोड्या वेळाने काढून घेऊया. भजी तर आपली एकदम कडक झालेली आहे, जशी आपल्याला कुरकुरीत पाहिजे सेम तशी कुरकुरीत झालेली आहे. दोन्ही साईडने छान फुगलेली सुद्धा आहे ती. आपण एकदा पलटूया आणि पलटल्यानंतर मग तिला काढून घेऊया. तर भजी पण छान शिजलेली आहे आणि कलरसुद्धा आलेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. सगळं तेल थोडं थोडं तुम्ही जारमधनं जेव्हा काढतील ना तेव्हा तेल पण थोडंसं त्या कढईतच काढून घ्या, कारण कसं आहे त्या भजीला जास्त तेल नको राहायला म्हणून. थोडंफार राहीलच पण तरी पण. तर आता आपण ही भजी काढलेली आहे. आपण आता पुन्हा आपल्याकडे अजून भजी आहे ती आपण आता याच्यामध्ये घालूया. त्याच्या पहिला हे सगळं असं काढून घ्या तुम्ही नीट छानपैकी. हे काढल्याने काय होते तेल खराब नाही होत लवकर. तर मित्रांनो पुन्हा आपल्याला तसंच सेम टाकायची आहे भजी, जशी आपण काढली होती पहिला तसंच. मी पुन्हा याच्यामध्ये आता भजी घालतो आहे आणि लवकरच आपण ही भजी घातल्यानंतर जाऊ पटापट मस्त भजीचा आनंद घेऊ, कारण मला खूप घाई झालेली आहे भजी खाण्याची. आणि लवकरात लवकर तुम्ही पण पटापट जा आणि रेसिपी बनवा आणि तुमच्या फॅमिलीला तुमच्या मित्रांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही घरी बसल्या बसल्या भजी बनवता येईल. कुठेही हॉटेलमध्ये जाण्याची घरी नाही. एकदम छान आणि व्यवस्थित भजी बनेल आणि खूप आवडेल त्यांनासुद्धा. म्हणून सांगतो व्हिडिओ आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. पुन्हा तुमच्यासाठी एखादी चांगली रेसिपी घेऊन येईन अशीच. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.